चला मॅचला होती सुरुवात. पहिलं P1चं षटक गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहताय पराग शिंदे. शिंदे कॉर्नर टीमचा कॅप्टन पुरस्कर्ता स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर आपण पाहतोय विपक्ष टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय सुपरस्टार आयुष टीमचा विकी गुंजाल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हा नॉक आपल्याला पाहायला मिळेल. कोण कोणावरती भारी होणार हे इथून आपल्याला पाहायला मिळेल, कारण की फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. कमी गतीनं टाकलाय चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन, थोडस गतीनं बीट केलं यावेळी विकी गुंजालला. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू इथे फेकलेत. विजय हवाय शिंदे कॉर्नर टीमला. त्याच्यासाठी आता मैदानामध्ये प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. दोन चेंडू आतापर्यंत फेकलेत, दोन्ही निर्धाव आलेत. विकी गुंजालला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. फटका चांगला एक कट केला, अगदी गलीमधून चेंडूला काढलाय. चेंडू वेगानं चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. थर्डमॅनला बीट करत असताना डीप थर्डमॅनच्या पलीकडे चौकार. दोन चेंडू निर्धाव केला, त्यानंतर मात्र अगदी आकलीचा वापर करत असताना सफलाई दाखवली. चेंडू येऊ दिला, त्यानंतर कट केला. हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा धाव फलकामध्ये इथून पाहायला मिळतात. मॅच क्रमांक आपण पाहतोय 4. शिंदे कॉर्नर त्यांच्या विपक्षामध्ये सुपरस्टार आयुष. ही मॅच आपण पाहताय, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक मॅच जिंकले खऱ्या अर्थानं सुपरस्टार आयुष टीमनं. आणखीन एक जबरदस्त तेज सर्रार चेंडू वेगानं पुढे निघून गेला. बीट केलं बॅटरला. प्रत्युत्तर देत नाहीये विकी गुंजालकडे उत्तर नाही या चेंडूचं. डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी अचूकता पाहायला मिळतीये पराग शिंदे यांची. शिंदे कॉर्नर टीमचे पुरस्कर्ते, टीमचे कॅप्टन जबाबदारीनं पहिलं षटक हाताळत असताना P1चं पहिलं षटक. आखूड टापाचा चेंडू पाठीमागे लॉंग लेगला चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. वेगानं दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडूला अडवण्यामध्ये यश आलंय, तोपर्यंत मिळतील धावा. इथून दोन धावा धाव फलकावरती ऍड केल्यानंतर धाव फलकावरती आपण पाहताय आमचे साथी स्कोरर ऑफिशियल आम्हाला सांगतायत भार्गव ठोंबरे धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या. 6 षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. P1चं पहिलं षटक, 5 षटकांची मॅच. पहिले 2 षटक आणखीन एक जबरदस्त कमबॅक आणि कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 6. एकही विकेट मात्र मिळाली नाहीये. 6 धावा त्याने खर्च केल्या. एक चौकार जरूर आला होता पराग शिंदेच्या विरोधामध्ये विकी गुंजालच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर विकी गुंजालला त्याने थांबवलं. अक्षरशः निर्धाव चेंडू त्याच्या अगेन्स्ट फेकले गेले आणि इथून 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण पाहताय दैवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं. देखणं दिमागदार आणि दर्जेदार असं आयोजन आपण सातत्यानं दैवलीकरांचं पाहतो. आयोजकांचं खास करून विशेष आभार. या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली गेली आणि ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये आमचे ऑफिशियल DK सर, त्यानंतर चंद्रकांतजी जांजे सर या स्पर्धेला कव्हर करतायत. गोलंदाज आलाय दुसऱ्या षटकासाठी दिनेश इष्टे. शिष्टे हा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय कर्णधारानं त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. जयशील मोरेचा फटका फसला हवेमध्ये. चेंडू नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. पराग शिंदे येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावा हव्यात, टार्गेट सेट करायचंय. टॉस गमवलाय, बॅटिंग आली आहे वाट्याला. ती बॅटिंग स्वीकारत असताना आतापर्यंत धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 8. या स्पर्धेमध्ये तुम्ही अगदी ऑन साइडला मिड विकेटला चेंडू लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या
अगदी आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय, सीमा पार, चौकार. बारा धावा धाव फलकावरती, दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आता मात्र स्वर गवसलाय जयशील मोरेला. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये तो देखील साकारतोय. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती. फुलटॉस, फुलटोल वसूल केलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. जयशीलची बाट बोलतीय, हालाय षटकार. आमचे टेक्निकल रूम मध्ये आपण पाहताय ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये प्रथमेश परब, आमचे दोन्ही कॅमेरामन प्रीतम मस्कर, मिलिंद पाटील आणि लवेश झुले कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण सातत्याने जी चर्चा करतो, सातत्याने चर्चेत राहिलेली ही वाहिनी आपण पाहताय. फुलर लेनचा चेंडू बॅटेला स्पर्श केला, पाठीमागे यष्टीरक्षकाकडे चेंडू निघाला. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गज्जू चौरे यांची, देवेंद्र चौरे अप्रतिम कामगिरी हाताळत असताना यष्ट्यांच्या मागून टीमला लीड करत असताना टीमचे कॅप्टन आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतील पराग शिंदे. जबरदस्त मॅच, चौथी मॅच आपण पाहताय दैवली प्रीमियर लीग पर्व 5व्या मधील. हा देखील फटका बॅक टू द बॉलर, गोलंदाजाकडे अडवण्यासाठी खऱ्या अर्थाने तर प्रयत्न जरूर झाला, पण त्यांना बीट करत चेंडू पुढे निघाला. एक धाव इथून कंप्लीट झाली. 19 धावा इथून धाव फलकावरती आपण पाहताय. 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच, दोन्ही टीम अगदी बलाढ्य आहेत एकमेकांच्या समयामध्ये. बिग फाईट, बिग लढत पाहायला मिळते. एका टीम मधनं खेळणारे अगदी प्लेयर्स एकमेकाच्या प्रतिस्पर्धीमध्ये ते काय केलंय दिनेशने. मोठी विकेट आली होती, विकी गुंजालला इथे जीवदान दिलाय. हा अगदी सोपा झेल होता. बॅक टू द बॉलर केला होता फटका, मिस टायमिंग होता, हवेमध्ये होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू जरूर टाकला होता परंतु झेल ड्रॉप झाला. तोपर्यंत 2 षटक इथून समाप्त झालेत. 19 धावा धाव फलकावरती. सेकंड पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले मैदानामध्ये घेण्यात आलाय. डीके सर आम्हाला दर्शवतात बॅटिंग पॉवर प्ले मैदानामध्ये घेण्यात आला. आणि तिसऱ्या बॅटिंग पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आलाय देवेंद्र चौरे, गज्जू चौरे. आमचे डीजे मास्टर नरेश तुपे, मंडप डेकोरेटर्स, त्यांच्या माध्यमातून हे भव्य स्टेज उभारण्यात आलाय. अगदी मैदानाच्या चारही बाजूने तुम्ही येलो कलरची पताका पाहताय, व्हाईट कलरची पताका पाहताय, ब्लॅक स्क्रीन पाहताय, अगदी स्टँड पाहताय. आमच्या कॅमेरामन साठी त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलाय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि अगदी क्लिअरिटीमध्ये आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय. त्यांचं विशेष आभार. चला स्पीडअप करा. फीडिंग करणारी शिंदे कॉर्नर टीम. चांगला चेंडू, चांगला चेंडू, परंतु अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल इथून आपण पाहताय. कमी गतीनं चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. अगदी पुढ्यामध्ये चेंडू टाकला होता, तिथून मात्र चेंडूनं वलन घेतलं. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करताना आपल्याला पाहायला मिळतोय टीमचा कॅप्टन. परंतु वेळ देखील वाचवायचं हे विसरून जमणार नाही. आपल्यासाठी टायमर इथे सेट केला. तुमची 4 षटकं जर 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट नाही झाली तर 5व्या षटकामध्ये एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु अंपायर पुनश्च दर्शवतो हा व्हाईट बॉल आहे. हा गतिमान चेंडू होता, परंतु थोडंसं व्हेरिएशन आणत असताना हा अवांतर चेंडू देखील आला. 21 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना टार्गेट सेट करायचं इथून.
फलंदाज बाद, पंचांचं बोट आकाशाकडे, तरी देखील अपील केली जाते. जयशीलने स्वतः विकेट सोडली आहे. खेळाडू वृत्ती मैदानामध्ये त्याने देखील दाखवली आहे. मैदानाच्या बाहेर आलाय, कट लागली बॅटीला. फटका यावेळी एक्झिक्यूट केला ऑन साईडला काऊ कॉर्नर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात. सहजरित्या 2 धाबा इथून आपण पाहताय. 2 धाबेनं धावफलक आपण पाहताय. 24 धाबा धावफलकावरती. ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. विकीच्या बाट मधून हा चौकार आला. एकंदरीत धावसंख्या 28. 28 धावा धावफलकावरती. इथून आपण पाहता एक विकेट गमावली आहे बॅटिंग करणाऱ्या सुपरस्टार आयुष या टीमनं. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना गज्जू चौरे यांचं चांगली गोलंदाजी साकारत होते, परंतु या चेंडूवरती चौकार आला. लोअर फुलटॉस ऑन साईडला मारायचा होता, परंतु कमी गतीनं फेकला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंच बॅटकट आहे का? बॅटकट एक सिंगल धाव आली आहे. 29 धावा धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
वरती आपण पाहताय फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विकी गुंजाल. पराग शिंदे आपल्या खात्यातील दुसरं स्पेल घेऊन आलाय. ब्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अंपायर कडे अपील केली जाते. अंपायर सांगतात लेग स्टंप मिस करताय. हा डॉट बॉल आलाय. चला विकी आपल्याला स्पर्श करून चेंडू निघालाय. आखूड टप्पाचा चेंडू शॉर्ट टर्म पुल करत असताना चेंडू फरार झालाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लेनचा चेंडू होता. वेगवान पद्धतीचा चेंडू, गतिमान चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आला आणखीन एक. पराग शिंदे मात्र चांगली गोलंदाजी साकारत असताना धावफलकेचा आलेख जर आपण पाहायला गेलो तर धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले 33. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 40च्या आतमध्ये रोखायचं हेच प्रयत्न आता शिंदे कॉर्नरचे राहिलेत. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर प्रेशर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग करणाऱ्या सुपरस्टार आयुष टीम वरती. विकी गुंजाल या टीमचं प्रतिनिधित्व करतोय, या टीमला लीड करतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, समोरून नेतृत्व करणारा कॅप्टन. परंतु थोडासा आता अडचणीमध्ये सापडलाय पराग शिंदेच्या विरोधामध्ये. सातत्यानं डॉट बॉल खेळले जात आहेत. कमी गतीनं टाकला होता, फसवा चेंडू होता. बॅटीला अगदी टोला चेंडू लागला होता. त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाकडे निघाला होता, परंतु त्याने तिथं चुकी केली. झेल ड्रॉप झाला. जीवदान मिळालं विकी गुंजालला. चौथं षटक हे फार महत्वपूर्ण असतं. नेहमी शेवटच्या षटकाची चर्चा केली जाते, परंतु शेवटच्या षटकाच्या अगोदरचं जे षटक आहे ना ते कमी धावसंख्येचं आलं ना तर अगदी शेवटच्या षटकामध्ये धावा जरी आल्या तरी धावेचा आलेख थोडासा कमी राहतो. ते महत्वपूर्ण षटक आहे. कॅप्टनने जबाबदारी घेतली. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. फटका फसलाय हवेमध्ये. आनंद आलाय त्या ठिकाणी, चुकी झाली आहे फिल्डिंग मध्ये. नो बॉल. पहिला चेंडू खराब चेंडू. 2 धावांतर धावा आल्यात. धावफलक जाऊन पोहोचले
36 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. कमीत कमी धावसंख्येचं षटक इथून टाकावं लागेल गोलंदाज प्रणय गुंजालला. कमीत कमी धावसंख्येचं षटक फेकावं लागेल. विकी गुंजाल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे आपण पाहताय नो बॉल. आणखीन एक आपल्याला पाहायला मिळेल. चौकार आलाय त्याच्यावरती. एक्केचाळीस. एकही चेंडू अजूनपर्यंत झालेला नाहीये. फ्री हिटचा चेंडू त्याच्यावरती देखील झेल ड्रॉप. फ्री हिटचा चेंडू होता त्याच्यावरती झेल ड्रॉप झालाय. विकी गुंजालला अगदी आपण पाहतोय जीवदान दिलं जातंय मैदानामध्ये, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही अजून अद्यापपर्यंत विकी गुंजालला. षटकातील एक चेंडू आतापर्यंत झालाय. राज जाधव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला फ्लिक केले चेंडूला डीप स्क्वेअर लेग मधून. आणखीन एक चौकार. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये शिंदे कॉर्नर कडनं चुका झाल्यात आणि त्या चुकांचं रूपांतर अगदी मोठ्या धावसंख्येवरती आपण पाहताय. धावफलक आता जाऊन पोहोचले 46 धावा धावफलकावरती. जिथे 4 षटकांचा खेळ समाप्तीवरती 34 धावा होत्या, तिथून मात्र अगदी आपण पाहताय झपाट्यानं धावा अगदी आपल्याला पाहायला मिळाल्या. करावा लागेल. शिंदे कॉर्नर टीमला एक मॅच खऱ्या अर्थानं पराभूत झालेत. व्हाईट बॉल आलाय. थोडंसं प्रेशर टीम वरती आहे, टीमच्या कॅप्टन वरती आहे. जबाबदारीनं खेळ करावा लागेल. तुम्हाला फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी करावीच लागेल. तुमचं फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये जर का चांगली कामगिरी झाली तर धावा तुमच्या रोखू शकतील. आणि धावा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 5 षटकांच्या मॅच मध्ये 40 पर्यंत असणं गरजेचं आहे. तिथे मात्र आता उच्चांक गाठला जातोय. हा देखील ऑन साईडला गुडघे टेकून फटका सजवलाय राजनं. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. 55 धावा धावफलकावरती आपण पाहताय. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 55 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे या 2 चेंडूंवरती जर एखादा मोठा फटका आला तर अगदी 60 धावसंख्येच्या पुढे ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक दर्जेदार फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत एकच धावेवरती थांबला. 56 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे.
पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज विकी गुंजालचा. 64चा पाठलाग करायचा, सुरुवात तर चौकाराने केली आहे. इरादे तर स्पष्ट झालेत इथून शिंदे कॉर्नर टीमचे, परंतु त्यानंतर मजबूत बॅटिंग करावी लागणार आहे, मोठे फटके मारावे लागणार आहेत शिंदे कॉर्नर टीमला. हा फटका देखील चांगल्या गॅप मध्ये केला, डीप मधनं अगदी वेगानं आलाय क्षेत्ररक्षक ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत मिळतील या ठिकाणी एक सिंगल धाव. एक धाव इथून कंप्लीट झाले. एका धावानं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचले ते 5 धावा धावफलकावरती. भावेश लाड याच्यावरती संपूर्ण लक्ष असेल टीमचं. भावेश लाड इथून जर का चांगली कामगिरी झाली ना, तर मात्र अगदी आपण पाहताय ना, या मॅचला कलाटणी देण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे. मागच्या मॅच मध्ये देखील फार चांगली इनिंग साकारली होती. आता तो ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. समोर विकी गुंजाल, चॉप करायचा होता, अगदी बॅटीच्या वरती बॉल लागला, पाठीमागे निघून गेला. कोणतीही धाव नाहीये. यष्टीरक्षकानं बॉलची चांगली आडवणी करत डॉट बॉल. वेगवान पद्धतीचा चेंडू डिलिव्हर्ड केला, वेगानं हा चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हाला पाठलाग 64 धावसंख्येचा करायचंय, मोठी धावसंख्या आहे, मोठे फटके येणं गरजेचं आहे, संयम देखील दाखवणं गरजेचं आहे, परंतु धावा येणं या फार महत्वपूर्ण आहेत. ड्राईव्ह केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, डेंजर डेंजर एंड झोन कडे होता बावेश लहाड, परंतु फेकी चुकीच्या एंडला झाली. नॉर्थ सेकंड वरती फेकी झाली होती, परंतु तिथे चेंडू स्टंप वरती न आदळता सेकंड एंड वरती फेकण्यात आला. बावेश लाड इथे पोहोचलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6. धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज आपण पाहताय रोहित गायकवाड गोलंदाजीसाठी आला. स्विंगर व्हाईट बॉल, स्विमर काढलाय. पार्ट टाइम स्विमर टीमचा अगदी सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय त्याला इथं वापरण्यात आलाय. विकी गुंजालनं मात्र गोलंदाज भरपूर आहे त्याच्याकडे, परंतु त्यांचा अचूक क्रम इथे आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक व्हाईट बॉल. नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीड. इथून संधी आहे फलंदाजाला थोडेसे हात खुले करण्यासाठी. मुभा मिळाली आहे. फ्रीडचा चेंडू देखील आपण पाहताय वाईड आलाय आणि इथून आपण पाहताय फ्रीड कंटिन्यू असेल. फ्रीड कंटिन्यू राहणार आहे. धावफलक आपण पाहता आता जाऊन पोहोचलाय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रोहित गायकवाडची आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत त्याचा एकही चेंडू अगदी तीनही चेंडू इन लिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाल्या. लिगल डिलिव्हरी टाकावी लागेल, चांगला चेंडू फेकावा लागेल. फ्री हिट आहे या चेंडूवरती देखील. फ्री हिटचा चेंडू ऑन साईडला मिड विकेट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी वेगानं सरसावलेत आणि दुसरी धाव इथे मात्र धोक्याची ठरली की काय ते आता चेक केलं जाईल. ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून चेक केलं जाईल. फलंदाज या ठिकाणी पोहोचलाय की नाही अगदी विविध अँगलने चेक केलं जाईल. क्लॅरिटी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण टेनिस cricket.in ची. डिसिजन आपण पाहताय या ठिकाणी पेंडिंग आहे. विविध अँगलने चेक केलं जात आहे. आमचे थर्ड अंपायर बाळादादा धनबी ते सांगतात फलंदाज बाद. सेकंड रन इथे मात्र धोक्याची ठरली आहे. गरज होती का भावेश लाडला धाव घेण्याची. सीमा पार षटकार. फलंदाजानं थोडासा दूरवर चेंडू ठेवला. इथून आपण पाहतोय चेंडू मध्ये स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला या ठिकाणी रोहित गायकवाडनं. कमबॅक करत असताना धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलोय. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आउटसाइड डी ऑफ स्टंप. आणखीन एक खराब चेंडू. सातत्यानं आपण पाहतोय व्हाईट बॉल फेकले जात आहेत. गोलंदाज रोहित गायकवाडच्या माध्यमातून शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न त्यांचा जरूर आहे, परंतु त्याच्यामध्ये अपयश देखील त्यांना आलंय. खराब कामगिरी त्यांची झाली आहे. गोलंदाज रोहित गायकवाड आपण त्यांना पाहताय जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली आहे. डावकुऱ्या हाताचा हा गोलंदाज जोर कसा अपील केली जाते. प्रत्येक चेंडूवरती अपील केली जाते. आता अपील तंत्राचा वापर केला जातोय. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. डॉट बॉल आलाय. पाठलाग करायचा 64चा. पराग शिंदे टीमचा कॅप्टन तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. रोहित गायकवाड लेफ्ट हँड स्विमर आपण पाहताय चांगली गोलंदाजी करत असताना थांबवलं स्वतःला.
आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय, एक अँगल बनवत बाहेर मात्र चेंडू बाहेर निघाला. डावकुऱ्याचा गोलंदाज आहे, राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर अगदी आतमध्ये चेंडू येतोय, सरळ रेषेमध्ये बाहेरच्या बाजूने निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता पाहत बसलाय, संभ्रमात पडलाय. आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग लेगला, सीमा पार, चौकार. पंच दर्शवतात बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र वापरण्यात आलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपण पाहताय दिनेश इष्टे, त्याच्या साथीनं आपण पाहताय पराग शिंदे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित चेंडू आता इथून बाकी आहेत, ते 18 आणि बनवायचे 43 धावा. मॅच मध्ये जिंकायचं आहे दोन्ही टीमला, त्यासाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 43चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. खूप वेळ घेतला जातोय सुपरस्टार आयुष टीम. जर आपलं हे षटक वेळेच्या आतमध्ये संपलं नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. 18 चेंडू 43 ची गरज. राज आलाय गोलंदाजीसाठी. फुलटॉस बॉल, एलिव्हेशन नाहीये, हवेमध्ये क्षेत्ररक्षक ऋतिक आलाय चेंडू खाली, त्याने पकडली आहे झेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय झेल जरूर कॅरी करण्यात आला, परंतु बॉल होता. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा. आणि त्याच्या बाट मधून आलाय हा उत्तुंग भरा दर्जेदार षटकार. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. पराग शिंदे टीमचा कॅप्टन परतलाय. सुरुवात जरूर झाली होती परंतु अपयशी ठरलाय.
प्रत्येक चेंडूवरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये अपयश आलंय. अगदी उंची जास्त, लांबी कमी. थँक्यू. 16 चेंडू आणि आता 35 टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. राजनं कमबॅक केलं, पलटवार केला. टी फॉर टॅक जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना राज देखील आपल्याला पाहायला मिळाला. षटकार त्याच्या विरोधामध्ये आला होता. त्याच्यानंतर त्याने मात्र विकेट देखील मिळवले. त्यानंतर डॉट बॉल देखील आला. आता 15 चेंडू 35चं समीकरण इथून आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडू या मॅच मधला निर्णायक आहे. विजय हवाय दोन्ही टीमला, त्या शोधामध्ये निघाल्या दोन्ही टीम. ऑन साईडला हा फटका फ्लिक केलाय. रिस्टचा वापर करत असताना चेंडू हवाई सफर मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, एक टप्प्या अखेर चौकारासाठी. यावेळी अगदी स्कूप करायचा होता, एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न, ड्रॉप झाला. एफर्ट चांगले पाहायला मिळाले फ्लाइंग स्लिपला. एक धाव आली आहे. धावफलक आता जाऊन पोहोचेल. एकाच्या साह्यानं आपण पाहताय 34 धावा येणारे. आता चेंडू शिल्लक असतील 13. 13 मध्ये बनवायचे आहेत 30 धावा. 13 चेंडू 30 धाव संख्येचं समीकरण आपण पाहताय. नेक्स्ट मॅच माऊली 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिंदे कॉर्नर. माऊली 11 आणि शिंदे कॉर्नर. शिंदे कॉर्नर टीम ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत, थांबवलाय. एकच धाव आली आहे. 12 चेंडू 29चं समीकरण आता इथून पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 35. 12 चेंडू अजूनही 29 धावसंख्येची गरज. 64चं टार्गेट आहे.
फटका चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. दोन्ही टीम कडनं फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं चुका होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. हा ड्रॉप झालाय. झेल एक धाव कंप्लीट झाली आहे. 11 चेंडू 28चं समीकरण आता मैदानामध्ये पाहायला मिळतंय. मोठे फटके मारावे लागतील. 11 चेंडू 28चं समीकरण जरी आहे तरी देखील मोठे फटके मारावे लागतील. विकीच्या विरोधामध्ये तुम्हाला आता आक्रमक पवित्रा स्वीकारावा लागेल. तो टीमचा कॅप्टन आहे, त्याच्यावरती जर मोठे फटके चढवले, त्याच्यावरती जर आक्रमण केलं तर मग नेक्स्ट बॉलर त्याच्यावरती अगदी दबाव असेल, परंतु त्याच्यावरती प्रति हल्ला चढवणं फार गरजेचं राहील. टीमचा कॅप्टन आहे, चांगली गोलंदाजी साकारतोय. मिडल ऑर्डरचे तिसऱ्या समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ड्राईव्ह होता, परंतु त्याच्यावरती पकडलाय झेल डीप मध्ये. आणखीन एक विकेट आली आहे. लेग मध्ये पकडली आहे झेल. हा आता चुकी होत नाहीये. बॅक टू बॅक विकेट इथे येत आहेत शिंदे कॉर्नर टीमच्या. चांगला फटका यावेळी अगदी आपण पाहतोय. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग तोपर्यंत आपण पाहताय. 2 धाबा सहजरित्या इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धाबेनं धावफलक आपण पाहताय आता पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 39. 8 बॉल आणि 25 धावा. 8 चेंडू 25 ची गरज आहे इथून बॅटिंग करणाऱ्या शिंदे कॉर्नर टीमला. पंचांचं बोट आकाशाकडे अगदी एस्टनच्या समोर सापडलाय. ब्लम्प सापडलाय. आणखीन एक फलंदाज बाद.
चालतीये. ऑन साईडला चांगला फटका आहे. मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल आणि इथे मॅच जिंकली आहे सुपरस्टार आयुष टीम न. वेल प्लेड टीम. हार्ड लक शिंदे कॉर्नर टीम. तुम्हाला तुमच्या पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच शिंदे कॉर्नर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय माऊली 11 दोन्ही टीम दरम्यान. सन्माननीय दिनेशजी कडू साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत आणि जसा टॉस होईल लगेच मॅचला आपण सुरुवात करूया. आजच्या दिवसातील 5वी मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बॅटिंग करत असताना 27 धावा आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट ज्याने मिळवल्या तो विकी गुंजाल टीमचा कॅप्टन ठरलाय. मॅन ऑफ द मॅच. मी दिनेश कडू साहेबांना विनंती करेन की आपण विकीला मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील द्या.